तर इकडे मुंबईतील महालक्ष्मी धोबी घाटावरील व्यवसायाला सुद्धा सिलेंडर मिळत नसल्याचा फटका बसतोय। कपडे वाळवण्यासाठी सिलेंडरवर चालवणाऱ्या मशीन्स सध्या बंद पडल्यात। हजारो कपडे धुवून स्वच्छ करण्यासाठी ड्राय मशीनचा वापर केला जातोय, मात्र तिथे सुद्धा हा फटका बसताना आता दिसतोय। मुंबईतील धोबी घाटावरील व्यवसायाला याचा फटका बसत असल्याचं दिसतंय। इस्रायलच्या युद्धामुळे एलपीजी सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि देशामध्ये या सगळ्याची जाणीव अधिक तीव्रतेने जाणू लागलेली आहे। काही हॉटेल रेस्टॉरंट सुद्धा आता बंद झालेले आहेत, मात्र वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ज्या एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो त्या एलपीजी सिलेंडरचे पूर्ण व्यवसाय सुद्धा आता ठप्प होताना पाहायला मिळतात। सध्या मी महालक्ष्मी जवळच्या धोबी घाटावरती आहे आणि या धोबी घाटावरती मुंबईभरामधून लाखोंच्या संख्येने कपडे धुण्यासाठी येत असतात आणि हे कपडे धुण्यासाठी धोबी घाटावरचे सगळे कर्मचारी काम करत असतात। मात्र या सगळ्या व्यवसायाला एक अत्याधुनिक जोड म्हणून ज्या ड्रायर मशीन इथे वापरले जातात, म्हणजे कपडे धुण्यासाठी आणि ते सुकवण्यासाठी या मशीन ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वापरले जातात। मात्र या मशीन एलपीजी सिलेंडरवरती चालतात आणि तेच सिलेंडर आता मिळत नसल्यामुळे या मशीन ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत, बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि हा व्यवसाय जो आहे तो आता इथला ठप्प होताना पाहायला मिळतो आहे। खरं तर धोबी घाटावरती हाताने कपडे धुणं आणि त्याचबरोबर मशीनच्या माध्यमातून कपडे धुणं ते सुकवणं यासाठी या मशीनचा वापर केला जातो आणि आपण ह्या मशीन ज्या आहेत त्या आता बंद असलेल्या अवस्थेमध्ये पाहतोय आणि या बाजूला सुद्धा हे सिलेंडरच्या टाक्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। हे सिलेंडर आपण पाहतोय की घरगुती कामासाठी वापरले जाणारे हे सिलेंडर आहेत आणि याच सिलेंडरचा वापर या कमर्शियल व्यवसायासाठी खरं तर धोबी